त्यामध्ये वन साईड लक्ष असतो, लक्षाची गाडी घेतली पाहिजे आणि एक त्याच्या नावानेच सगळी म्हणजे पोरं ते सट्टा खेळतात. डावी साईड लक्षाचे वॉल्यूचं लक्ष आहे, हीच गाडी 100% होणार आणि सर्वांना माहिती आहे ओव्हरटेकचा 500 आहे. पुढे किती पण काय झालं तरी गाडी ओव्हरटेक करणार म्हणजे करणार, त्यामुळे पब्लिकच्या मनावर राज्य करतोय. पण नियोजन पण तितकंच महत्त्वाचं असतं. नियोजन करताना तुम्ही काय दखल घेता? माझं नियोजन असं आहे की जी गाडी पळते तीच मी कंटिन्यू करतो, मी पैरा तोडत नाही, कंटिन्यू तोच पैरा ठेवतो. आता माझा मागचा पैरा होता 6 महिने कंटिन्यू तोच पळत होता. सुंदर आणि लक्षा A1 जोडी होती, 6 महिने तीच पळत होती ना. आता पण 5 महिन्यात झाला रायफल आणि लक्षा हीच गाडी कंटिन्यू ठेवते आम्ही. आधीच्या शर्यतीमध्ये आणि आताच्या शर्यतीमध्ये काय फरक झाला? आताच्या शर्यती खूप चांगले आहेत, पहिल्यांदा मार नाही देत. पहिले पराडण्या वगैरे कमिटीचे नियम चांगले जातात. आता बैलाला मार नाहीये आणि बैल उत्कृष्ट पळतात. आता ह्याच्या आधी बंदी होती तेव्हा शर्यती होत नव्हत्या, तेव्हा काही लोक कटिंगला पहिला जायची. बरोबर, हाच मुद्दा घेणार होतो. गोमांस विकला जायचा. शर्यती चालू झाल्या, पुन्हा लोकांनी बैल सांभाळायला सुरुवात केली, गाय सांभाळायला सुरुवात केली आणि त्याचे प्रमाण पुन्हा गोहत्येचे प्रमाण पुन्हा कमी झालेले आहेत. आणि आपल्या शेतकऱ्यांनी पुन्हा आपल्या नंदीचे म्हणजे आपले जे गोमाता आहे त्याचे संगम पुन्हा चालू केलेले आहेत. या एकमेव शर्यती क्षेत्रामुळे सगळं घडून आलेले आहे. मालशिरातलं एक मैदान झाला, हिंदकेसरी बैलपोळा मैदान. त्या मैदान पहिल्या गटाला बकासूरची गाडी लागली होती. बकासूरने आपल्याला एक गाडा अंतर देऊन पुढे गेला होता, तेवढा अंतर तोडून लक्षण त्याला ओव्हरटेक करून एक चढा अंतर मारला होता. पण लक्षाचा जो पैरा होता, एक पनवेलचा करंजाळेचा राणा होता, तो त्या तासात गेला, त्यामुळे गाडी लॉबी टच झाल्यामुळे गाडी बाद झाली. मित्रांनो, उंबरवेढे मैदानात आज खूप मोठा मैदान झाला. वाटलं नव्हतं की एवढे नंदीचे येतील आणि एवढे नंदीची नोंद होईल, कारण का मी पाहिलं स्टेजवरती खूप गडबड चालू होती, कारण का खूप सारे आपल्या मुंबईचे नंदी आले होते मैदानात आणि बक्षीस वितरण कशा पद्धतीने होते आणि ज्या मोठी शर्यती केली जातील त्यांना सायकल भेटली जाणार. आणि बदलापूर एक्सप्रेस लक्षा याने आज कमालच केली. आणि आज दादा तुमचा वाढदिवससुद्धा आणि वाढदिवसासाठी आपल्या लक्षाने सुंदरसं गिफ्ट सायकल दिले. काय बोलाल आजच्या मैदानाबद्दल आणि आजच्या गुलालाबद्दल? आजचा गुलाल हा माझ्यासाठी कायम आठवण राहील. माझ्या वाढदिवसानिमित्त मला बक्षीस मिळून दिले. 2 नंबरचा मानकरी झालो आजच्या मैदानामध्ये. 2 सायकल भेटल्या आम्हाला. आपल्या जोडीला पहिरा होता रमेश म्हात्रे, पडगे पनवेल. हा त्यांचा रायफल होता. चांगली गाडी पळाली आणि दोघांना आम्हाला 2 नंबरचा बक्षीस भेटला. त्याच्यामध्ये आपल्या 2 सायकली भेटल्या. नियोजन कसं काय झालं? नियोजन आता गेली 4 मैदान हीच गाडी पळते आपली. माझा भाचा आहे पनवेलचा सुमित वावेकर, त्यांनी आपलं नियोजन करून दिला का मामा हा बैल चांगला पळतोय आणि तेव्हा त्यांनी नियोजन करून पैरा घडून आणला आणि आज गेली 4 मैदान हीच गाडी पळते आपली. नक्कीच आपल्या पराच्या जोलावरती आपल्या नंदीचं नाव होतं आणि आपल्या गावाचं आपल्या मालकाचं नाव होतं आणि आता खरंच लक्षाचं नाव आहे. म्हणून मी जाता बघितलं तेव्हा सुरेश दातीलकर सुद्धा होता की हा नंदीचं नाव आहे हा. तर हा नाव लोकांपर्यंत पोहोचतोय. काय बोलाल म्हणजे याच्यात सर्वात मेहनत तुमची सुद्धा असते? मेहनत बोललो तर सर्वात मोठी मेहनत माझा मोठा भाऊ सुधीर मस्कर, सर्व मेहनत त्याची आहे आणि सगळी आमची टीम आहे. सर्व पोरं याच्यात मदत करायला आणि सर्वांची मेहनत आहे आणि आमच्या मेहनतीचं फळ आम्हाला भेटतोय. नक्कीच दादा, आता बघा ना, आपलं कुठे बिझनेस असतो किंवा मोठा काय सेटअप असतो, पण त्याच्यात नाव आपला महाराष्ट्रापर्यंत पोचत नाही जात. तो तिथल्या गावापुरता मर्यादित किंवा तिथल्या एरियापुरता मर्यादित असतो. पण बैलगाडा क्षेत्र एक असा क्षेत्र आहे जो आपला घरचा नंदी आपला नाव संपूर्ण महाराष्ट्रात पसरवतो. तसं आज बदलापूरच्या लक्षाने केलं. बरोबर. काय बोला? आता अभिमान आहे आम्हाला आमच्या बैलाबद्दल आणि आम्ही बोलून होणार नाही, पब्लिकने बोलायला पाहिजे का हा बैल पळतो आणि पब्लिकच्या मनातला हाय लक्ष पळतोय म्हणून. जेव्हा गाडी आपली खाली जाते सुट्टीला तेव्हा खाली आता आपल्याकडे काही लोक आनंदासाठी सट्टा खेळतात. त्यामध्ये वन साईड लक्ष असतो, लक्षाची गाडी घेतली पाहिजे आणि एक त्याच्या नावानेच सगळी म्हणजे पोरं ते सट्टा खेळतात. डावी साईड लक्षाचे वॉल्यूचं लक्ष आहे, हीच गाडी 100% होणार आणि सर्वांना माहिती आहे ओव्हरटेकचा 500 आहे. पुढे किती पण काय झालं तरी गाडी ओव्हरटेक करणार म्हणजे करणार, त्यामुळे पब्लिकच्या मनावर राज्य करतो आहे. म्हणजे पाहू शकता जेव्हा गाडी सुटते तेव्हा सर्वांच्या तोंडात एकच नाव असतं की वलोरीचा लक्षा, म्हणजे बदलापूर कुठला वालिवलीचा लक्षा, म्हणजे बदलापूर एक्सप्रेस लक्षाचं शर्यत जिंकलं. आणि आज कसं होतं वातावरण? तोच वातावरण आज कायम होतं का? कायम. आणि वाटलं होतं की आज मोठा गिफ्ट आपल्याला देणार? घरनात देवाला सांगून आलो होतो वाढदिवसानिमित्त आज शर्यत 100% झाली पाहिजे
आणि आमची जिद्द होती ती आमच्या लक्षाने आज पूर्ण करून दिली. मला गिफ्ट दिला मोठा सोबत आज. दादा हा आपल्या घरच्याच गायचा का कुठून नाही, खरेदी आपण केला खरेदी होता? केलेला बैल आहे. माझा आमचे मित्र आहेत मानेरीचे कल्पेश भोईर आणि बारवडे आमचे अजय बोराडे यांच्याकडनं आपण खरेदी केलेला आहे. 4 वर्ष बैल पळतो, हा 5वं वर्ष आपल्या नावाने पळतो. आतापर्यंत 155 शर्यती झाल्या. आजची 155 शर्यती. 155 शर्यतीमध्ये काय बघितलं होतं त्याला जेव्हा तो जेव्हा खरेदी केली होती? हा घरी आमच्या घरी पहिले ठेवायला आला, मित्राच्या संबंधात ठेवायला आला होता आणि 2 दिवसात आपण फेरा मारला. पहिला फेरा आपण जेव्हा मारला तेव्हा माझे चुलत भाऊ आहेत सोनू मस्कर, तो आमची गाडी तेव्हा हाकलायचा. त्याने फेरा मारल्यानंतर दादा बैल आपला नंबरात पळणार आहे, हा बैल एवढा स्पीड आहे बैलाला, काही झालं तरी आपल्याला बैल हा घ्यायचा आहे. आणि तेव्हा आम्ही ठरवलं का बैल आपल्याकडे घेतलाच पाहिजे. आणि त्यानंतर आपण बैल खरेदी केला कल्पेश भोईरकडून. त्यानंतर एक सीझन आपण पार्टनरशिपमध्ये बैल पळवला, बारवडे आमचा अजय बोराडे आणि आमच्या नावाने. त्यानंतर त्यांच्या घरी प्रॉब्लेम झाले, त्यांनी पण निर्णय घेतला दादा बैल तुम्हाला देतो आम्ही, आणि त्यांना त्यांची योग्य किंमत देऊन आपण बैल घेतला. आणि त्याच्यानंतर बैल आपल्या नावाने घरी पळतो 4 वर्ष झाले. आपल्या लक्षात कोणत्या खांदी पळतो? उजव्या खांदी आतून पळतो, ड्रायव्हर असतात. आणि पैरे होताना पैऱ्याचं नियोजन वगैरे कोण करतो? जास्त करून दादाच करतात. दादा काय माहिती दे दादा? दादाकडेच ठेवलं तरी चालेल. दादा कसं असतं, महत्त्वाची भूमिका नियोजनची सुद्धा असतो. कारण कधी कधी नियोजन चुकला की आपल्याला कुठेतरी माघार घ्यावी लागते. पण नियोजन पण तितकंच महत्त्वाचं असतं. नियोजन करताना तुम्ही काय दखल घेता? माझं नियोजन असं आहे की जी गाडी पळते तीच मी कंटिन्यू करतो, मी पैरा तोडत नाही, कंटिन्यू तोच पैरा ठेवतो. आता माझा मागचा पैरा होता 6 महिने कंटिन्यू तोच पळत होता. सुंदर आणि लक्षा A1 जोडी होती, 6 महिने तीच पळत होती. त्यांना आता पण 5 महिन्यात झाला रायफल आणि लक्षा हीच गाडी कंटिन्यू ठेवते आम्ही. सुंदर कुठला दादा? कारण आमच्या गावातला साईगावचा सुंदर दादा जोडी होती ती, दादा अपरिचित होती ती. दादा बरोबर बोलले तुम्ही. आताच मी कोणती तरी मुलाखत बघितली होती की सँडेन दादा यादवनी घेतली होती, सुंदरचीच मुलाखत होती ती. त्याच्यामध्ये त्या मालकाने खूप छान सांगितलं की आताचं शर्यत आणि आधीच्या आधीच्या शर्यतीमध्ये कसं जी जोडी पळायची तीच कंटिन्यू ठेवायची. एखादी शर्यत जरी हारली तरी माघार नाही घ्यायचं, पुन्हा तीच गाडी पळवायची. आता कशा शर्यती होतात, जर तीच गाडी पळते पण एखादं जर मागे पुढे झालं, गाडी कमी पडली तर लगेच पैरे बदलले जातात. आणि तुम्ही आता तेच बोललं की आम्ही ज्या बैलासोबत शर्यत करतो तीच गाडी कंटिन्यू ठेवता. अजून काय बोलाल तुम्ही या नंदीबद्दल? भाष्यच आहे. हां, आणि मुंबईमध्ये एकमेव बैल आहे असा गाडी बघून पळणार होता आमचा लक्ष. हां, तो एकदा गाडी ओव्हरटेक केला का स्पीड कमी करणार आणि गाडी बघून पळणार आरामात. म्हणजे त्याला सूद दिसला की तो तसा धाव नाही ठोकतो? नाही, तो ओव्हरटेक केला का स्पीड कमी करणार, समोरची गाडी तिला बघून तोंड टाकूनच राहणार. अच्छा, समोरच्या गाडीला बघून तो स्पीड, म्हणजे कमी जशी जास्त ती speed गाडी करणार. पडेल तसा त्याचा तसा स्पीड तो वाढणार. हां, ती त्याची खासियत आहे. अच्छा. आणि तो या रक्षाच्या आधी तुमच्या दावणीला कोणते कोणते नंदी घडून ते गेले? खूप होऊन गेलेत बैल. आमच्या 3ऱ्या पिढीचा नाद आहे, आमच्या आजोबा, माझे वडील आणि आता मी 3रा. नक्कीच. काय बोलाल आज बैलगाडा क्षेत्राला तुम्ही काय आज मेसेज द्याल? म्हणजे परत जेवढी बैल झाली तर लक्षासारखा बैल आमच्या दावणीला पहिलाच एवढा नाव करणारा. तुम्ही किती वर्ष झाली या शहर क्षेत्रामध्ये? मी 15 वर्षापासून या क्षेत्रात आहे. माझा आज 45 वर्ष आहे. हां. आज 35-35 वर्ष आले मला. म्हणजे बंदीच्या काळातली शर्यती सुद्धा तुम्ही पाहिली असतील? लहान होतो मी, वडिलांच्या बरोबर जायचो. मग आता आधीच्या शर्यतीमध्ये आणि आताच्या शर्यतीमध्ये काय फरक जाणवतो? आताच्या शर्ती खूप चांगले आहेत, हां. बैलांना मार नाही देत. पहिले पराडण्या वगैरे मारायचे. कमिटीचे नियम चांगले जातात. आता बैलाला मार नाहीये हां. आणि बैल उत्कृष्ट पळतात. हां. आणि आता म्हणजे नियम आणि व्यवस्थित जसं पाहिजे तसं नियम लावले जातात आणि कमिटीच्या नुसारच शर्यती खेळल्या जातात आणि कमिटीचं ऐकलं जातं आणि चांगल्या पद्धतीने बक्षिसे वगैरे, म्हणजे एक उंचावरती पहिले कसं बोकड असायचे, बादल्या असायच्या, या असायच्या, पण आता फॉर्च्युनर गाडीपर्यंत पोचल्या. म्हणजे एक नंदीचं कुठेतरी संगोपन पण होतं. म्हणजे पहिले कसं बैल आपले राहत नव्हती जास्त, आता बैलाला डिमांड आले तेवढं. आपल्या नंदीचं पण संगोपन होतं, नंदी वाढतात. आणि एक बोलता ना की ज्या स्तरावरती आपला क्षेत्र नव्हता त्या स्तरावरती आज क्षेत्र नेऊन पोहोचलं. आताच तुम्ही बघितलं श्रीनाथ केसरी मैदानाचं जे बक्षीस वितरण झाले तो मुंबईपर्यंत आले, त्याचे एकनाथ शिंदेपर्यंत दखल घेतली झाली आहे आणि आज तो क्षेत्र असा गेला ते आता BMW पर्यंत पोहोचलं ह्या नंदीमुळे. काय बोलाल? अतिशय उत्कृष्ट आहे. नंदीमुळे बैला मालकाचं नाव होतंय पूर्ण महाराष्ट्रात. हा शेतकऱ्याचा खेळ आहे. हां, शेतकऱ्यांचा खेळ जोपासना आहे आताच्या राजकारणी लोकांनी ठरवलं आहे. त्यामुळे त्यांचा पण आभार मानतो आपण. आपल्या गोमाताच्या जोपासना झाली पाहिजे. जे आता ह्याच्या आधी बंदी होती तेव्हा शर्यती होत नव्हत्या, तेव्हा काही लोक कटिंगला पहिला जायची. बरोबर, हाच मुद्दा घेणार होतो मी. गोमांस विकला जायचा.
शर्यती चालू झाल्या पुन्हा लोकांनी बैल सांभाळायला सुरुवात केली, गाय सांभाळायला सुरुवात केली आणि त्याचे प्रमाण पुन्हा गोहत्येचे प्रमाण पुन्हा कमी झालेले आहेत आणि आपल्या शेतकऱ्यांनी पुन्हा आपल्या नंदीचे म्हणजे आपले जे गोमाता आहे त्याचे संगम पुन्हा चालू केलेले आहेत. या एकमेव शर्यती क्षेत्रामुळे सगळं घडून आलेले आहे. नक्कीच आज तुम्ही पाहता की असे मोठे मोठे जे मैदान होतं क्रिकेट मागे राहिलं, क्रिकेटला मागे सोडलं. जी क्रिकेटला गर्दी होती ती क्रिकेटच्या गर्दीपेक्षा दुपटीने गर्दी आपल्याला बैलगाडा क्षेत्रामध्ये पाहायला भेटते. आता बघा प्रत्येकाला लहान मुलांपासून प्रत्येकाला ही बैलगाडा क्षेत्राची आवड तयार झालेली आहे. क्रिकेट खेळ हा तर सर्वांचा आवडीचा होता, पण आता सर्वात मोठी क्रेज बोललो तर बैलगाडा शर्यत. बरोबर. लहान लहान मुलं पण बैलगाडा शर्यतीचा नाद लागलेला आहे. जरी काही मुलं घरी म्हणजे शर्यतीला येत नसले तरी घरी बघून लाईव्हवर आता यूट्यूबच्या माध्यमातून शर्यती बघतात. आता आमच्या घरी पण आमचा मुलगा जय, दादाचा मुलगा, आई, वहिनी घरी ज्या दिवशी मैदानाला येतो घरी यूट्यूब लावून बसतात आणि टी व्हीला शर्यत बघत असतात. आणि कोणाला आपली प्रसिद्धी झालेली आवडत नाही, प्रत्येक यूट्यूबरला आवडतं, प्रत्येक इन्स्टाला. आता तुम्ही महिला मंडळ वर्गसुद्धा ज्या मुली कोणतेही रील्स बनवत होते आज ते नंदीसोबत येऊन रील्स बनवतात महिला. म्हणजे काय बोलाल त्याच्याबद्दल? म्हणजे एक नंदी आपल्याला कोणत्या स्तरावरती नेऊन जाऊ शकतो हे नंदीने दाखवून दिले. काय बोलाल? आता बघा आता क्रेज मी तुम्हाला बोललो ना, आता क्रेजच झाले, बैलगाडा शर्यत एक क्रेज झाले. त्यामुळे सर्व मुलं मुली सर्वजण आता त्याच्यामध्ये रील बनवतात, प्रत्येकाला आवड तयार झालेली आहे. आणि आत्ताचा जो आपण मोबाईल जर ओपन केला ना, मोबाईल किंवा यूट्यूब 80% तर आपल्याला बैलगाडा शर्यतीत दिसतात. हो दिसतं ना दादा. आता बघा तुम्ही आज पहिला आपण जेव्हा बैलगाडा क्षेत्रात लोक आपली जुनी माणसं जायचे का आपण जायचो काय मुलगा बैलगाडा क्षेत्र अभ्यासाला आला बैलगाडा क्षेत्र, पण आज त्याची दखल न्यूजवाले सुद्धा घेतात आणि ज्यांना प्रसिद्धी हवी ते सुद्धा येतात. न्यूजवाले सुद्धा आता येतात, ABP माझा झाला, स्टार माझा झाला, न्यूज घेऊन जातात. बरोबर. सो हा नाव केलं आपल्या नंदीने. सो असंच नाव पुढे राहत राहील आणि असंच आपला बदलापूरचं लक्ष नाव करत राहील. आज सायकल आले, याच्या आधी कोणते कोणते बक्षिसे आपल्याकडे आहेत? याच्या आधी ढाल भेटलेले आहेत, ट्रॉफ्या भेटलेल्या आहेत आणि आजचे सायकल भेटले. आजचे बक्षीस सर्वात मोठे आहे. आता बघा 3 फेऱ्याला ट्रॉफी वगैरे भेटले. 3 फेऱ्याला आपण जास्त जात नाही, पण 3 फेऱ्याला आता आमचं नियोजन झालेलं आहे. पुसेगावला 3 फेऱ्याला बैल पळवायचा विचार आहे, तर नक्कीच बघूया पुढे काय होतंय. आणि मग पुसेगावच्या आधी मला वाटतं 5 डिसेंबरला वडकी मैदान आहे, त्याचं काय अजून काय नियोजन झालेलं नाहीये, कारण की ते काहीच दिवसातच आता दादाचा घरी ऍक्सिडेंट झाला होता. 2 महिने झालं होतं. आता आज पहिला मैदान आहे दादाचा. आजचा एक महिन्यात घरात झोपून होतो दादा, त्यामुळे आम्हाला कुठे जाता येत नव्हतं. आता दादा आज मैदानात आलेत तर सर्वांना आम्हाला आनंद झालेला आहे. याच्या पुढे बघूया आता काय काय नियोजन करायचं, कुठे बैल पळवायचं. आता आमची तर इच्छा खूप आहे 3 फेऱ्याला बैल पळवायची आणि 3 फेऱ्याला बैल हा चांगला पळतोय. दरवर्षी बैल पावसाळ्यामध्ये आपण 3 फेऱ्याला बैल साठी पावसात पुसेगाव आपला फलटणला बैल आपला असतो ठेवायला. आमचे मित्र आहेत पैलवान ग्रुप बागेवाडी फलटण, तिथे बैल असतात आपल्या ठेवायला. नारायण ड्रायव्हर, अमोल असे पोर आहेत आपले, ते मित्र आहेत तिथे, ते लोक आपले बैल सांभाळतात आणि ते लोक बैल 3 फेऱ्याला पळवतात. 3 फेऱ्याला बैल चांगला पळतोय. एक मैदान असं झालं होतं गेल्या वर्षी, बैल आपला गेला इथे आपला हिंदकेसरी मैदान होतं एक, याचा बैल कुठं असतो कुंडलीचा मालशिरातला एक मैदान झाला, हिंदकेसरी बैलपोळा मैदान. त्या मैदान पहिल्या गटाला बकासूरची गाडी लागली होती. बकासूरने आपल्याला एक गाडा अंतर देऊन पुढे गेला होता. तेवढा अंतर तोडून लक्षण त्याला ओव्हरटेक करून एक चढा अंतर मारला होता. पण लक्षाचा जो पैरा होता एक पनवेलचा करंजाळेचा राणा होता, तो त्या तासात गेला. त्यामुळे गाडी रॉबिटच झाल्यामुळे गाडी बाद झाली. आता गेल्या बकासूरला आपण म्हणजे झाला असतं गट पास सेमीमध्ये होतं, गटमध्ये गट पास झाला असताना सेमीला गेला, गाडी आपण विजय केली असती, पण ते काय आपल्या नशिबात नव्हतं. म्हणजे मित्रांनो पाहू शकता बिनजोडच नाही, त्याचा घाटावरती स्पीड आहे. तासबाद झाली गाडी, त्याच्यामुळे ते गाडी बाहेर निघाली. आणि पुसेगावचं सुद्धा नियोजन मग मला वाटतं पुसेगावचं नियोजन ते दादा करतील किंवा आपले दादा करतील. आमचा भाचा आहे सुमित वावेकर, बघूया आम्ही ठरवूया काय करायचं, कसं जायचं, कोणता पैरा करायचा, कधी जायचं, ते कशी वेळ आहे. आता कसं कामधंदे पण असतात आपल्याला, आमचे बिझनेस आहेत, माझ्या हॉटेल आहे, स्वीटचं दुकान आहे, सप्लायचा बिझनेस आहे आणि अजून आहेत धंदे. त्यातून वेळ काढायला लागेल आपल्याला आणि कसं नियोजन करावं लागेल. 2 दिवस तर जातील आपल्याला तिकडे जायचं असेल तर, त्या सर्वातून वेळ काढून आपल्याला नियोजन करावं लागेल. ते आपण नियोजन करूया कसं काय ते. नक्कीच मित्रांनो पाहू शकता आपला व्यवसाय सांभाळता हा म्हणजे हा बैलगाडा क्षेत्र जोपासणं म्हणजे हा छंदच नाही, आपली परंपरा जी आपलं पिढीनं पिढी चालत आली ती कुठेतरी साबित राहावी या नवीन युगामध्ये, म्हणून ते त्यांचा प्रयत्न असतो. आणि नक्कीच बिनजोड जसा गाजवते तसा आता पुसेगावला काहीतरी चांगला पैरा होऊन गट तरी नक्की पास होऊन. करणार आपण पुसेगावला. शुभेच्छा दादा तुम्हाला पुढच्या नियोजनाचे.